ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। धावपळीच्या या युगामध्ये अध्यात्मक क्षेत्रातील विविध ग्रंथांचा अभ्यास करायला वेळेचा अभाव असल्या कारणाने आपल्या सगळ्यांची प्रवृत्ती आपल्या धर्मग्रंथांमध्ये होत नाही। आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास इतर लोक करतात आणि आपल्याला ते आपल्या धर्मग्रंथाबद्दल माहिती सांगतात आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण आपला धर्म वेगळ्या पद्धतीने समजून घेतो। तर हा जो दुसऱ्यांनी आपल्याला आपला धर्म शिकवायचा जो प्रघात आता पडलेला आहे त्याला मोडून काढण्यासाठी आणि या धावपळीच्या जगामध्ये क्विकली जेवढ्या लवकरात लवकर शिकता येईल अशा प्रकारची व्यवस्था या गीता रूपी प्रवचनांच्या माध्यमातून केली जाणार आहे। त्याला नावच असं आहे की धावतं चिंतन। म्हणजे एक असतं समास, एक असतो व्यास। दोन्ही प्रकारे चिंतन करता यायला पाहिजे। व्यास म्हणजे चिंतन चालू आहे की चालूच आहे चिंतन, एकच श्लोक 2 महिने। आणि समास म्हणजे संपूर्ण गीता 2 महिन्यात संपली। अशा दोन्ही प्रकारच्या परंपरा आपल्या संप्रदायामध्ये आहे। तर आपण 12वा अध्याय, 12वाच का तर त्याला काही कारण नाही 12वाच का, सगळेच अध्याय आपण श्रवण करणार आहोत। तर 12वा अध्याय आपण गीतेचा श्लोकानुसार अर्थ, जसा श्लोक तसाच शब्दशः अर्थ आपण पाहणार आहोत आणि भगवंताला काय सांगायचं आहे त्याचं चिंतन आपण करणार आहोत। अथ द्वादशोऽध्याय। अथ शब्दाचा अर्थ आहे आता। द्वादश म्हणजे 12वा, अध्याय म्हणजे अध्याय धडा। भक्ती योग, 12व्या अध्यायाचं नाव भक्ती योग आहे। या अध्यायामध्ये भगवान विशेषतः भक्ती सांगणार आहे। वारकरी संप्रदायामध्ये अशी परंपरा आहे की जर दुपारी जेवण करायचं असेल तर जेवणापूर्वी 15वा अध्याय म्हणावा आणि रात्री जेवणापूर्वी 12वा अध्याय म्हणावा। वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अशी परंपरा आहे, जेवायच्या आधी 15वा अध्याय दुपारी आणि संध्याकाळी 12वा अध्याय। मग हे अध्याय छोटे आहेत म्हणून जेवणापूर्वी म्हणायचे का असं काही नाही। या अध्यायामध्ये जे विषय सांगितलेले आहेत त्यांचं आकलन किंवा स्मरण आपल्याला पुन्हा व्हावं या अनुषंगाने हे अध्याय म्हटले जातात। भक्ती योग या अध्यायामध्ये भक्तीला विशेष प्राधान्य दिलेलं आहे। भगवंत गीता सांगत असताना 11व्या अध्यायाच्या आधी सुद्धा निर्गुण परमात्माची अनेक श्लोक भगवद्गीतेमध्ये आलेले आहेत आणि 11व्या अध्यायाच्या शेवटी भगवान परमात्मा सगुण परमात्म्याचं वर्णन करतात। मग आधी आलेले निर्गुण परमात्मा विषयीचे श्लोक उदाहरणार्थ सांगायचं तर भगवान 5व्या अध्यायामध्ये असं म्हणतात 16व्या श्लोकामध्ये, ज्ञाने न तु तदज्ञानम येषाम नाशितमात्मनः। हा निर्गुण परमात्म्याविषयीचा श्लोक आलेला आहे। भगवान 5व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये म्हणतात, तद्बुद्धय सदात्मानः तन्निष्ठस्तत्परायणः। हे सगळे श्लोक आत्मा शब्द निर्गुणाकडे लागणार आहे। भगवान 5व्या अध्यायामध्ये
24व्या श्लोकामध्ये सुद्धा म्हणतात की योऽन्तः सुखोऽन्तरारामः तथा तथांतर ज्योती, अशा प्रकारे शेवटचा तो श्लोक आहे. योऽन्तः सुखोऽन्तरारामः 24व्या नंबरचा श्लोक आहे. त्या ठिकाणी अंतर आत्मेविषयी अंतःसुखाविषयी बोलतात, म्हणजे निर्गुण परमात्म्याविषयी चिंतन करतात. मग हे सगळं सांगत असताना पाचव्या अध्यायामध्ये निर्गुण परमात्म्याचं चिंतन केलं, आणि 11व्या अध्यायामध्ये भगवंताला काय झालं, जे विशेष रूप भगवंताने दाखवलं होतं, ते विशेष रूप विश्वरूप भगवंताने दाखवल्यानंतर भगवान असं म्हटलं की अनन्य भक्तीनेच हे माझं रूप पाहता येईल. 11व्या अध्यायातील 54व्या नंबरच्या श्लोक मध्ये भगवंत म्हणतात, भक्त्यात्मनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन, एवं विध, अशा प्रकारे मला भक्तीनेच जाणता येईल. म्हणून भगवान सूत्र रूपामध्ये सांगतात की मत कर्म मत कर्मकृत मत परम मत भक्त संग वर्जित, तू माझा भक्त हो. मग या दोन प्रकारच्या विवरणांचं चिंतन केल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये जो प्रश्न आला, तो प्रश्न अर्जुन पहिल्या श्लोकामध्ये सांगतो. ही थोडक्यात प्रस्तावना आपण सांगितली की निर्गुण आणि सगुण दोन्ही रूपाचं, दोन्ही परमात्म्याच्या दोन्ही रूपाचं वर्णन केलं. मग निर्गुणाची भक्ती करणारे श्रेष्ठ का सगुणाची भक्ती करणारे. आणि अर्जुन म्हणतो बघा, अर्जुन उवाच एवं, अशा प्रकारे, अशा प्रकारे आपण म्हणजे जेवढं आतापर्यंत सांगितलं, अशा प्रकारे सतत सतत युक्ता ये सतत युक्ता, हा म्हणजे जे निरंतर भगवंताच्या पूजनामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये ये, म्हणजे जे भक्ता, हा जे भक्त भगवंताच्या भजन पूजन या नवविधा भक्तींमध्ये रत असतात, त्वाम पर्युपासते, त्वाम तुला पर्युपासते उपासना करतात. आणि दुसरे सांगतात ये, जे च म्हणजे आणि, अपि सुद्धा, अक्षरम अव्यक्तम, अक्षरम म्हणजे ब्रह्म, जे न क्षरती इति अक्षर, जे कधी लयाला जात नाही. अव्यक्तम, व्यक्तम म्हणजे जे दिसतं आपल्याला डोळ्यांनी, अव्यक्तम जे आपल्याला दृष्टीगोचर होत नाही असं ब्रह्म. तेषाम, त्यांच्यामध्ये, म्हणजे जे यजन पूजन करून तुझी भक्ती करतात, नवविधा भक्ती, आणि जे अक्षर परमात्मा जे निर्गुणाची भक्ती करतात, तेषाम हे योग वित्तमाहा, त्या दोघांमध्ये योग वित्तमाहा, तमः प्रत्यय लागला, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ योगी कोण, दोन भक्तांनी. मग भगवान या ठिकाणी सगुण स्वरूपाची श्रेष्ठता सांगतात. याचा अर्थ निर्गुण स्वरूप हे कनिष्ठ आहे का हो, असा अर्थ. अर्जुनाचा प्रश्न आपल्याला कळलेला आहे, सोपा प्रश्न आहे की सगुण आणि निर्गुण दोन प्रकारची भक्ती चालते, त्यातील श्रेष्ठ भक्ती कुठली. तर भगवान सांगतात, श्री भगवान वाच, भगवान म्हणतात की सगुण भक्ती जे करणार आहेत, सगुण रूपाची जे उपासना करतात, ते श्रेष्ठ आहे. श्री भगवान उवाच म्हणजे म्हणाले, मय्या वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः. भगवान म्हणतात ते, म्हणजे ते भक्त, मे मताः, माझ्या मते, युक्ततमाः, ते खरोखर श्रेष्ठ आहेत. कुठले भक्त, श्रद्धया म्हणजे श्रद्धेने, अतिशय श्रद्धेने, पर पर परयोपेताः म्हणजे परया श्रद्धया, अत्यंत श्रेष्ठ अशा श्रद्धेने, उपेताः युक्त होऊन, श्रद्धया परया श्रद्धया उपेताः अत्यंत श्रद्धावान होऊन, मनः ये म्हणजे ज्या भक्तांचं मनः मन, मयी आवेश, त्यांचं मन माझ्या ठिकाणी असतं, म्हणजे मनामध्ये भगवंताविषयी चिंतन असतं. माम मला, नित्ययुक्ता हा उपासते, आणि नित्य माझी उपासना करतात. अतिशय गोड भगवान सांगतात की श्रेष्ठ अशा श्रद्धेने
ज्यांचं मन माझ्यामध्ये स्थिर असतं, म्हणजे ज्यांच्या मनात माझं चिंतन चालतं, असे नित्य उपासना करणारे, नित्य माझं चिंतन मनन श्रवण करणारे श्रेष्ठ भक्त आहेत. मग निर्गुणाची भक्ती केल्यानंतर, निर्गुण परमात्म्याची भक्ती केल्यानंतर परमात्मा प्राप्त होत नाही का, असं शंका येऊ शकते. तर भगवान सांगतात की निर्गुणाची ही भक्ती केल्यानंतर मलाच ते प्राप्त होतात. मग कोण म्हणेल काय लावलंय तुम्ही, सगुणाची भक्ती केली भगवंतालाच प्राप्त होतात, निर्गुणाची केली भगवंतालाच प्राप्त होतात. तुम्ही कुठलीही भक्ती करू शकता, तुम्हाला कुठली सोपी जाते, तुम्हाला कुठली सहज वाटते ती तुम्ही करा. या अध्यायामध्ये भक्तियोग विषय असल्यामुळे भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. भगवान थोडक्यात सांगतात ते चौथ्या श्लोकामध्ये, ते सर्व भूत हिते रताः, सगळ्या भूतांच्या हितामध्ये रममान असणारे जे निर्गुण ब्रह्म उपासक आहेत, माम एव प्राप्नुवन्ति, माम एव प्राप्नुवन्ति, ते मलाच येऊन मिळतात. कोण, सगळ्या भूतांच्या ठिकाणी रत असणारे. मग आता असे ते खरे कोण आहेत, त्यांच्याविषयी चिंतन करतात. म्हणजे निर्गुणाची उपासना करणारे सुद्धा भगवंताला प्राप्त होतात. ये म्हणजे जे, तू, त्व झालेला आहे यानं संधी, तू जे अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते, म्हणजे जे भक्त अक्षर न क्षरती इति अक्षर, ज्याचा कधीही लय होत नाही, ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही असा अक्षर, अनिर्देशम म्हणजे जे आपण शब्दातून सांगू शकत नाही. बघा कशाची उपासना करतात जे निर्गुण ब्रह्मवाले असतात, ते अक्षर अशा चैतन्याची परब्रह्माची उपासना करतात. अनिर्देशम जे दाखवू शकत नाही आपण असं. अव्यक्तम जे कधीही व्यक्त होत नाही, जे कधीही विषय होत नाही असं अव्यक्तम पर्युपासते. अजून कसं आहे ते ब्रह्म, सर्वत्र ग म्हणजे सगळ्या ठिकाणी, सर्वत्र गम सगळ्या ठिकाणी सर्वव्यापी असं ते चैतन्य. अचिंत्यम म्हणजे ज्याचं चिंतन आपण करू शकत नाही. म्हणजे तुम्हीच सांगता परमात्म्याचं चिंतन करायचं आणि तुम्हीच सांगता चिंतन करू शकत नाही. हो, परमात्म्याचं चिंतन करायचं म्हणजे मीच ते अक्षर अनिर्देश अव्यक्त सर्वत्र गम असं चैतन्य आहे असं चिंतन करायचं. आणि चिंतन करू शकत नाही म्हणजे मी परमात्मा नाही, परमात्मा एक अशी कुठली तरी वस्तू आहे, ती कुठेतरी सातव्या आसमानात आहे, असं चिंतन आपण करू शकत नाही परमात्मा. म्हणजे करू पण शकतो हेही उत्तर आहे, करू शकत नाही हेही उत्तर आहे. म्हणजे मी परमात्मा आहे असं चिंतन आपण करू शकतो, करायला पाहिजे. आणि परमात्मा एक विषय किंवा वस्तू किंवा व्यक्ती आहे असं आपण त्याचं चिंतन करू शकत नाही, तो अचिंत्य आहे. किंवा अवघड भाषेत सांगायचं म्हणजे विधी रूपाने आपण त्याचं चिंतन करू शकत नाही, पण निषेध रूपाने आपण त्या परमात्म्याचे चिंतन करू शकतो. अजून कसा आहे तो, कूटस्थम कूटवत निर्विकार स्थित, जो एखाद्या सोन्याचा अलंकार घडवण्यासाठी जशी ऐरण असते त्याच्यावरती अनेक अलंकार घडतात, पण त्या तर त्याला काहीही होत नाही, त्या ऐरणीला काहीही होत नाही, पण त्याच्यावर अलंकार करतात, ती कुटस्थ असते. त्याप्रमाणे त्या परमात्म्यावरती संपूर्ण जगत उत्पत्ती लय स्थिती होते, पण तो परमात्मा कुटस्थ आहे. अचलम त्याच्यामध्ये कुठलीही गती गत्यंतर स्थित्यंतर होत नाही. आणि ध्रुवम म्हणजे जो नित्य आहे, काहीही झालं तरी त्याच्यात बदल होत नाही असा जो परमात्मा आहे. संयमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः, म्हणजे काय, जे भक्त आहेत ज्ञानी आहेत, संयमेंद्रिय ग्रामम ते इंद्रिय रूपी जे समुदाय आहे, म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या सगळ्यांना नियम्य, या सगळ्या इंद्रियांचं नियमन करून सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्यांची समबुद्धी आहे, असे
समबुद्धी असणारे ज्ञानी भक्त, निर्गुण उपासक, जे सगळ्या भूतांच्या ठिकाणी ते रममान असतात, असे ते सुद्धा मलाच येऊन प्राप्त होतात. मग भगवान काय करायचं आहे? नक्की निर्गुण उपासक बनायचं की सगुण? तर भगवान म्हणतात, अरे निर्गुण उपासकांमध्ये जे आहेत त्यांना क्लेश भरपूर असतात. त्याचा अर्थ निर्गुण उपासनेचा बहिष्कार करायचा किंवा जे निर्गुण उपासना करतायत त्यांची हेळसांड करायची असं नाही. तर भगवान या ठिकाणी भक्ती योगाची स्तुती करण्यात आलेली आहे. आणि कलियुगाच्या दृष्टिकोनातून भक्ती योग श्रेष्ठ, सोपा, माणसाला फॉलो करता येईल. भगवान म्हणतात, क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. भगवान असं म्हणतात, तेषाम, त्यांचे, म्हणजे कोणाचे? निर्गुण ब्रह्म उपासना करणारे. म्हणजे कोण? अव्यक्तासक्त चेतसाम, ज्यांचं मन, चेतस म्हणजे मन, ज्यांचं मन अव्यक्ताच्या ठिकाणी आसक्त आहे, म्हणजे त्यांना कुठलं रूप पाहावं वाटत नाही, जे नाम आणि रूपामध्ये गुंतत नाही, असे अव्यक्तामध्ये ज्यांची प्रवृत्ती सहज होते, ज्यांचं मन सहज लागतं, ज्यांना स्वतःचा विसर पडतो, स्वतः विसर पडतो, असे अव्यक्तासक्त चेतसा निर्गुण उपासक, तेषाम, त्यांचं अधिक अधिक तरह क्लेश, तरफ प्रत्यय, दोघांमध्ये कंपॅरिझन, तुलना ज्यावेळी करतात त्यावेळी तरफ प्रत्यय वापरतात. भगवान म्हणतात त्यांना खूप कष्ट होतात. माऊली सुद्धा म्हणतात की विवेक श्रवण खरपुसे, करता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. चिंतन करायचं म्हटल्यानंतर आता ते भाषेत आपल्या बोलतात की डोक्याचं खोबरं झालं, म्हणजे कळतच नाही आता पुढे काय विषय करायचा. क्लेश अधिक, त्यांना खूप त्रास होतो जे निर्गुण उपासक आहेत. आणि अव्यक्ता ही गती, अव्यक्त परमात्मा त्यांना प्राप्त होतो, अव्यक्त परमात्मा त्यांना प्राप्त होतो, पण कसा? दुःखम, कष्टाने प्राप्त होतो. आणि देह व ही अवाप्यते, म्हणजे मी देह आहे या भावनेवरून मी अव्यक्त अचिंत्य ध्रुवम असं परमात्मा स्वरूप आहे या विचारांमध्ये स्थित होण्यासाठी देहवत, म्हणजे देहवान असणारा जो पुरुष आहे, मी देह आहे असं जो म्हणतो, त्याला खूप दुःखाने ब्रह्मस्थिती प्राप्त होते, सहजासहजी नाही. मग भक्ती करणाऱ्यांचं काय? भगवान म्हणतात, जे माझ्या ठिकाणी सगळ्या कर्मांना, म्हणजे सगुणाचं उपासना करणाऱ्यांविषयी भगवान म्हणतात, जे माझ्या ठिकाणी सगळे कर्म अर्पण करतात, म्हणजे मी कोणतरी करणार आहे असं न म्हणता भगवान माझ्याकडून करून घेतात, अशी भावना असणारा जो आहे तो या योगाने सहज मला प्राप्त होतो, म्हणजे भक्ती योगाने मला प्राप्त होतो. भगवान बघा, ये तू सर, ये म्हणजे जे भक्त, तू म्हणजे आता विषयांतर करतात. आधी निर्गुण ब्रह्म उपासकांविषयी सांगितलं, आता सगुण ब्रह्म उपासकांविषयी सांगतात. ये सर्वाणी कर्मानी, सगळी त्यांची कर्म, नित्य नैमित्तिक, ही जी कर्म आहे ती मयी संन्यस्य, माझ्या ठिकाणी अर्पण करतात. मयी संन्यस्य, माझ्या मध्ये ती कर्म अर्पण करतात. आणि मत्पराः, म्हणजे भगवंताचं श्रवण मनन कीर्तन नामस्मरण करण्यासाठी तत्पर असतात, भगवंतच त्यांना पाहिजे असतो, असे अनन्येन एव योगेन, असे अनन्य प्रकारच्या योगाने, म्हणजे एक विठ्ठल धरेला चित्ती, एका विठ्ठला वाचून दुसरा मला कोण माहित नाही, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अशा प्रकारे सगळी कर्म करत असताना नामस्मरण चालू, सगळी कर्म ही भगवंताला अर्पण होतात. अशा भक्ती योगाने, योगेन माम ध्यायंत उपासते, मला माझं ध्यान करत करत जे माझं माम मला उपासते, उपासना करतात, तसं ध्यायंत, सतत परमात्म्याचं चिंतन करून सगळी कर्म ही परमात्म्यामध्ये अर्पण करतात आणि माझी भक्ती योगाने उपासना करतात. त्यांना मी काय करतो? अतिशय महत्वाचा श्लोक, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. तेषाम, असे जे नित्य माझी भक्ती करणारे आहेत,
तेषां त्यांचा अहम मी समुद्धरता मी त्यांचा उद्धार करतो. भक्ती योगाने अनन्य चिंतन करणाऱ्या भक्तांचं भगवान उद्धार करतात. कशातून? मृत्यू संसार सागरात. त्या मृत्यूरूपी जन्म मृत्यू या संसार रूपी सागरातून उद्धार करतात. आणि कधी? अचिरात. अचिरात पार्थ एका क्षणात म्हणजे ज्या दिवशी त्यांचे मन बुद्धी चित्त अहंकार सगळी कर्म देवाला अर्पण होतात त्यावेळी भगवान अशांचा उद्धार करतात. आणि ते सगळे कसे आहेत? मयी आवेशित चेतसा त्यांचं मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. विषयाच्या ठिकाणी पत्नीच्या ठिकाणी पुत्राच्या ठिकाणी पैशाच्या ठिकाणी त्यांचं मन स्थिर नाही. ज्या दिवशी आपलं मन या सगळ्यांमधून निघून परमात्मामध्ये स्थिर होईल त्या दिवशी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग भगवान असं लगेच उद्धार करतात. पुढे भगवान सांगतात ध्यान योगाने म्हणजे सतत चिंतनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. भगवान म्हणतात मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशयः. भगवान म्हणतात मयि एव मन आधत्स्व माझ्यामध्येच मन ठेव, मलाच मन दे. मयि बुद्धिं निवेशय मलाच तुझी बुद्धी दे. आणि मयि एव निवशिष्यसि मलाच तू प्राप्त होशील. अतः ऊर्ध्वम म्हणजे तू वरच्या गतीला म्हणजे मलाच तू प्राप्त सॉरी वरच्या गतीला नाही. अतः ऊर्ध्वम म्हणजे त्यानंतर एकदा का तू मन बुद्धी माझ्यामध्ये दिलीस मला दिलीस. अतः ऊर्ध्वम म्हणजे त्यानंतर मन बुद्धी मला दिल्यानंतर निवशिष्यसी मयी एव माझ्यामध्येच तू येणार आहे. याच्यात काही संशय आहे का? भगवान म्हणतात न संशय यात काहीही संशय नाही. मग मन बुद्धी भगवंताला देणं म्हणजे काय? मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं. उलटा सुलटा विचार करत राहतो. प्रवचनाला जाऊ का नको, अभ्यास करू का नको, हे सगळे जे मनाचे विकल्प आहेत ते मनाचे विकल्प इतर वस्तूंविषयी नसता भगवंताच्या विषयी असायचे. म्हणजे आज मी भगवंताचं कीर्तन म्हणू की आज ओव्या वाचू म्हणजे हा संकल्प मनाचा आहे, संकल्पच आहे, पण तो भगवंताविषयी. पंढरपूरला जाऊ का आळंदीला जाऊ संकल्प आहे पण तो भगवंताविषयीचा आहे. म्हणून मन मला दे म्हणजे काय? तुझ्या मनात येणारे संकल्प विकल्प हे माझ्या संबंधाने कर. मयी बुद्धी निवेश आहे. बुद्धी म्हणजे काय? निश्चय. निश्चय करणारी बुद्धी असते. आपण निश्चय करून टाकतो एकेका गोष्टीचा, पण निश्चय करणारी ही बुद्धी आहे. भगवान म्हणतात निश्चय सुद्धा तू माझाच निश्चय कर. भगवान असं म्हणतात की जर तू हे करण्यासाठी असमर्थ असतील म्हणजे मन बुद्धी मला तू द्यायला जर असमर्थ असतील तर तू काय कर? सगळी जी कर्म करतोयस ती माझ्यासाठी कर. भगवान म्हणतो सगळी कर्म ही माझ्यासाठी कर. बघा भगवंता करता कर्म करायचं म्हणजे मी लग्न करतोय का? भगवंता करता. आता लग्न करतोय आणि भगवंता करता कसं काय शक्य? तर लग्न करण्यापूर्वी मी एकटा भगवंताचं काम करत होतो. लग्न झाल्यानंतर आम्ही दोघं काम करू. मग हे काय झालं? भगवंतासाठी काम करणं झालं. मुलं बाळ भगवंतासाठी कसं काय? तर माझ्या मुलांना मी भगवंतालाच अर्पण करेल त्यासाठीच मी मुलांना जन्म देणार अशा प्रकारची भावना. म्हणजे सगळी काही आपली जी कर्म मी काम करतो कशासाठी? भगवंतासाठी. जेणेकरून मी कुठेतरी दान देऊ शकेल, कुठेतरी मी भगवंताला प्रसाद देऊ शकेल, पंगत देऊ शकेल. म्हणजे माझी जी कर्म आहे ती भगवंतासाठी झाली. म्हणून पुढे म्हणतात अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम. मयी म्हणजे माझ्यामध्ये चित्तम समाधातुं स्थिरम न शक्नोति न शक्नोषि जर तू माझ्यामध्ये अंतःकरण स्थिर करू शकत नसशील. बघा जर तू माझ्यामध्ये अंतःकरण स्थिर करू शकत नसशील तर काय कर? अभ्यास योगेन ततः मामिच्छाप्तुं धनंजय. तर हम्म, हम्म, जर
मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर करू शकत नसेल तर आपण काय करायचं, अभ्यास योग्य म्हणजे पुन्हा पुन्हा मनाचा निग्रह करून मनाला परमात्म्यामध्ये ठेवायचं. म्हणजे आता मी जप करायला बसलो, माझं मन लागत नाही, मन सारखं इकडे होते, पुन्हा त्या मनाला ओढून आणायचं, पुन्हा जप करायला लागायचं. म्हणजे अभ्यासाने मनाला पुन्हा पुन्हा भगवंताच्या ठिकाणी ठेवण्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि माम आप्तुम धनंजय इच्छ, अशा प्रकारे तू मला प्राप्त करण्याची इच्छा कर हे धनंजया. जर तुला मन माझ्यात ठेवता येत नसेल तर तू पुन्हा पुन्हा अभ्यास कर मन माझ्यात ठेवायचा. माऊली खूप सुंदर ओळी सांगतात, तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुता मीची हो. नसेल सुरुवातीला पण हळूहळू हळू आपण परमात्मा स्वरूप होऊन जातो. मग जर कोण या मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करण्यामध्ये सुद्धा असमर्थ असेल, बघा भगवंताचं प्रेम किती आपल्यावर करतं. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. जर अभ्यास करण्यामध्ये, या ठिकाणी अभ्यास शब्दाचा अर्थ 1 2 3 4 5 किंवा इंग्लिश फिजिक्स आज कॉमर्स असा कुठला अभ्यास नाही. अभ्यास म्हणजे मनाला पुन्हा पुन्हा भगवंतामध्ये ठेवणं, त्याला अभ्यास म्हटलेला. आणि तेही करण्यात जर तू असमर्थ असतील तर काय कर, मत कर्म परमोत्व, मत कर्म माझ्यासाठी कर्म करणारा बन. बघा आधी मन स्थिर करायचं, मन स्थिर करायचं नसेल, करता येत नसेल, पुन्हा पुन्हा मन स्थिर करायचा अभ्यास करायचा. मग एका जागी मन स्थिर करून करायला जमत नसेल, मत कर्म परमो भव, माझ्या ठिकाणी माझ्यासाठी सगळी कर्म करायची. मत कर्म परमो भव, दुसऱ्या कोणासाठीच कर्म करू नको, फक्त मत कर्म माझ्यासाठीच कर्म कर. मदर्थम अपि कर्माणि कुर्वन्, माझ्यासाठी कर्म करत असता असता सिद्धी अवाप्स्यसि, तुला मोक्ष प्राप्ती होईल, सिद्धी प्राप्त होईल असे भगवान म्हणतात. म्हणजे जे काही करतोय आपण ते भगवंतासाठी. आपण चालण्याची क्रिया आहे, चालतो, मग ते चालायचं इकडे तिकडे चालायचं का, नाही, पंढरपूरला चालू. आपण ऐकतो, मग असं काही ऐकायचं का, नाही, कीर्तन ऐकायचं. आपण गप्पा मारतो, मग असे कोणाच्याही गप्पा मारायच्या का, नाही, भगवंताविषयी चर्चा करायची. म्हणजे सगळ्या ज्या क्रिया आहेत, इवन विचार करण्याच्या, त्या सुद्धा आपण भगवंतासाठीच करायच्या. मग भगवंत म्हणाले सगळे कर्म तू क्रिया माझ्यासाठी करणारा बन. आणि भगवान सांगतात की जर तेही जमत नसेल, तुला माझ्या ठिकाणी क्रिया सगळे कर्म माझ्यासाठी करता येत नसतील तर काय कर, सर्व कर्म फलात्मक त्याग. एवढं तरी कर. तर तू कर्म माझ्यासाठी करू शकत नाही, मग कर्म जे तू स्वतःसाठी करतोय त्या कर्म फलाचा तरी त्याग कर. भगवान बघा किती प्रेम भगवंताचं आहे. अथैत दप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रित, सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. अथैत दप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रित, सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. भगवान सांगतात यतात्मवान हे ज्यांनी चित्त, त्याने चित्ताचं नियमन केलेलं आहे असा यतात्मवान, संयत चित्त असं म्हटलेलं आहे. असा जो, हे अर्जुना तू काय कर, सर्व कर्म फल त्यागम, कर्माचा त्याग नको करू, किंवा कर्म मला सुद्धा अर्पण नको करू, किंवा कर्म माझ्यासाठी पण नको करू, पण तू जे कर्म केलेलं आहे त्या कर्मफलाचा तू त्याग. का, कारण की भगवान म्हणतात अथ नंतर, एतद अपि कर्तुम अशक्त असी, जर तू हे पण करण्यासाठी अशक्त असतील, म्हणजे तू हे पण जर करू शकत नसशील तर काय कर, मद्योगम आश्रित, मध्योग माझ्या प्राप्तिरूप असणाऱ्या योगाचा आश्रय कर. म्हणजे काय कर, सगळ्या कर्मफलाचा तू त्याग कर. कर्मफलाचा त्याग तू करून टाक अर्जुना.
जर तुला वरील म्हणजे तुला मन परमात्म्यात स्थिर करता येत नसेल तर स्थिर करण्याचा अभ्यास कर. अभ्यास करता येत नसेल स्थिर करण्याचा मन, तर कर्म माझ्यासाठी कर. माझ्यासाठी कर्म करणं होत नसेल तर निदान कर्मफळाचा त्याग तरी कर. एवढे ऑप्शन भगवंत आपल्याला देतात, म्हणजे किती प्रेम असते. मग भगवान शेवटी सांगतात, असं मी का म्हणतोय की कर्मफलाचा त्याग केल्यानंतर तुला शांती मिळणार आहे. अतिशय महत्वाची लाईन आहे ही, त्यागात शांती अनंत. आपल्याला काय वाटतं, एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतल्यानंतर शांती होईल. आपल्याला वाटतं भोगात शांती अनंतर, आणि भगवंत म्हणतात त्यागात शांती अनंतर. म्हणजे त्याग केल्यानंतर, कर्मफलाचा त्याग केल्यानंतर शांती मिळू शकते, अन्यथा शांती मिळणार नाही. आता भगवान आतापर्यंत जेवढं काही बोलले त्या सगळ्याला समराईज करतात, थोडक्यात सांगतात. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात. अभ्यासात म्हणजे मनाला अं सारखा निग्रह करण्याचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. परमात्मा विषयाचं ज्ञान म्हणा, ते ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. एकदा का तुम्हाला ज्ञान मिळालं, त्या मिळालेल्या ज्ञानाचं मंथन करणं, ध्यान करणं, हे अजून विशेष आहे. त्याही पुढे भगवान जाऊन म्हणतात, ध्यानात कर्म फल त्याग श्रेय. श्रेय आपल्याला वर्तून घ्यायचंय. या ध्यानापेक्षा म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा साधक बाधक विचार करण्यापेक्षा तुम्ही कर्मफलाचा त्याग करा, सगळं काही तुम्हाला मिळून जाईल. का? त्यागात शांती अनंतरम. म्हणजे तुम्ही एखादं कर्म करायचं, पण त्या कर्माच्या फळाची इच्छा करायची नाही, आणि मी करता आहे असाही भाव मनामध्ये ठेवायचा नाही, भगवान सांगतात. पण हे झाल्यानंतर आता हे झाल्यानंतर 36 भक्तांची लक्षणं सांगतात. भक्तियोग काय भगवंताने सांगितला, तुम्हाला काय जमतंय ते तुम्ही करा, भगवान सांगतात. हे सगळं सांगून झाल्यानंतर भगवान म्हणतात, कोण माझा भक्त आहे, कोण मला आवडतो. आतापर्यंत देवा देवाला म्हणजे सगळ्यांना देव आवडतो, पण देवाला कोण आवडतो ह्याचं उत्तर भगवान या 12व्या अध्यायामध्ये देणार आहे. सुरुवातच करतात, सर्वभूतानाम अद्वेष्टा. म्हणजे माझा जो भक्त आहे कोणाचाही द्वेष करत नाही, जळत नाही तो कोणावरती. मैत्र, त्याची सगळ्यांशी मित्रता असते, सगळ्यांचा तो मित्र असतो, कोणाचाही शत्रू. करुण, करुण एवच. करुण म्हणजे त्याच्या मनामध्ये दया असते. निर्ममो, निर्ममः म्हणजे त्याची ममता कशामध्ये नसते, हे माझं ते माझं, हे माझं ते माझं असं काही नसतं. निरअहंकार, मी शरीर आहे असंही त्याला ज्ञान नसतं. मी एक भक्त आहे, मी भक्त आहे असं म्हणणं वेगळं, आणि मी शरीर आहे असं म्हणणं वेगळं. मी भक्त आहे म्हणजे मी फक्त भगवंताचं काम करतो, आणि मी शरीर आहे म्हणजे मी जेवढं या शरीराला लागतं तेवढंच मी करतो. सुख दुःख सम, म्हणजे सुख आलं दुःख आलं तरी तो सम, आणि क्षमी, माफ करून टाकतो त्याला सगळं. भगवान सांगतात अनेक लक्षण, 36 लक्षणं सांगितली. सततम संतुष्ट, जो नेहमी संतुष्ट असतो, निरंतर आनंदी असतो. योगी म्हणजे ज्याचं नेहमी चित्तावरती नियंत्रण असतं. यतात्मा म्हणजे यतात्मा योगी, ज्याचं इंद्रियांवरती विजय आहे. यतात्मा योगी, ज्याचं अंतःकरण मनावरती ज्याचा विजय आहे, आणि दृढ निश्चय, ज्या म्हणजे परमात्मा विषयी त्याचा दृढ निश्चय आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतं एखादं चांगलं काम केलं का मी केलं, आणि वाईट काम केल्यावर आपण म्हणतो भगवंताने असं कसं काय केलं. वा रे वा, म्हणजे चांगलं काम करेल ते तू करणं, आणि वाईट कामं होतील ती भगवंत करणं. म्हणजे कधी कधी आपलं मन असं डोलायमान होतं. पण भक्त जो असतो, दृढ निश्चय असतो, भगवंताने हे केलंय हे माझ्यासाठीच असणार, मी परमात्माच आहे किंवा मी परमात्माचाच आहे असं त्याला दृढ ज्ञान असतं. विषय महत्वाचा, म्हणून दृढ निश्चय.
मयी अर्पित मनोबुद्धी, त्याची बुद्धी आणि मन हे माझ्या ठिकाणी अर्पित असते. यो मद्भक्त, असा जो माझा भक्त आहे तो मला अत्यंत समे स तो मे मला प्रिय, अत्यंत प्रिय आहे. पुढे अतिशय महत्वाचं सांगतात भगवान, यस्मान्नो द्विजते लोकः लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैहि मुक्तो यस्य च मे प्रियः. भगवान सांगतात, यस्मान्नो द्विजते लोक, यस्मान लोकः न उद्विजते, म्हणजे लोक ज्याच्यापासून उद्विग्न होत नाही, म्हणजे ज्याचा लोकांना त्रास नाही. लोकांनो लोकान न उद्विजते च यः, आणि ज्याला लोकांचा त्रास नाही. बघा, म्हणजे लोकांना भक्ताचा त्रास नसतो, भक्ताला लोकांचा त्रास नसतो. आता हे कमीच पाहायला मिळतं. कधी कधी आपण कोणाला त्रास देत नाही, पण दुसऱ्याने आपल्याला काय, दुसऱ्याचा त्रास आपल्याला होतो. कधी कधी आपण कोणालाच त्रास देत नाही, पण दुसरा काय बोलला, काय झालं की आपल्याला त्रास होत असतो. पण भगवंत म्हणतात, लोकांनाही त्याचा त्रास होत नाही आणि त्यालाही लोकांचा त्रास होत नाही, असा माझा भक्त. माऊली एवढं गोड उदाहरण देतात. माऊली म्हणतात, जो शार्क मासा आहे, समुद्रामध्ये असणारा शार्क, महाभयानक मासा, तो त्याचा लहान लहान माशांनाही त्रास नसतो, किंवा समुद्रालाही त्याचा उद्वेग नसतो, आणि त्यालाही समुद्राचा उद्वेग नसतो. त्याला काहीच फरक पडत, समुद्राला काहीच फरक पडत नाही. एवढा शार्क मासा, महाभयानक मासा माझ्यात आहे, समुद्राला काय त्याचे, किंवा त्यालाही समुद्राची भीती वाटत नाही. समुद्र किती मोठा, कोणाचीच फरक पडत नाही. कसा आहे तो, हर्षामर्ष भयोद्वेगैहि. हर्ष म्हणजे आनंद, अमर्ष म्हणजे क्रोध, भय म्हणजे भीती, उद्वेग म्हणजे पश्चाताप. मी हे केलं, कशाला हे केलं, ते केलं, काय फायदा झाला, तर त्याच्या मुक्त, तो मुक्त असतो सगळ्यातून. हर्ष मर्ष सगळ्यातून मुक्त असतो, आणि तो सह मे प्रिय, तो मला खूप खूप आवडतो आहे. पुढे सांगतात अजून लक्षण, अनपेक्ष, त्याला कुठलीच अपेक्षा नाही. असं होईल तसं होईल, हा हे करेल तो ते करेल, त्याने असं का केलं त्याने तसं नव्हतं, काहीच नाही. शुची ही, जो अंतर्बाह्य शुद्ध आहे. शुची ही म्हणजे तो अंतर्बाह्य शुद्ध असते. बाह्य शुद्ध म्हणजे शरीर शुद्धी ही असते, आणि मनही त्याचं शुद्ध असते. दक्ष म्हणजे जो सतत सतर्क, अलर्ट असतो, कुठलीही क्रिया करत असताना अलर्ट. उदासीन म्हणजे, आसीन म्हणजे बसलेला, आणि उत म्हणजे वर, म्हणजे जो शरीरापासून मी शरीर आहे या भावनेतून वर उठून बसलेला असतो, असा उदासीन. म्हणजे समजा आपल्या बाजूला गवत पडलं असेल, रस्त्याने गवत आहे, मग आपल्याला त्या गवताविषयी काही चिंता वाटते का? अरे रे, हे गवत आता काही दिवसांनी सुकून जाईल असं वाटतं का? नाही, आपण त्या गवताविषयी उदासीन असतो. गतव्यथ, व्यथ म्हणजे त्याचं दुःख, ज्याचं दुःख हे सगळं निघून गेलेलं आहे असा गतव्यथ. आणि सर्वारंभ परित्यागी, सगळे कर्म तो त्याग करून टाकतो. म्हणजे आरंभ म्हणजे कर्म, सगळ्या कर्मफलाचा तो त्याग करतो. कर्म सोडतो असं नाही, कर्मफलाचा तो त्याग करतो. अशा प्रकारे जो भक्त आहे, यो मत भक्त, असा जो माझा भक्त, तो मला अत्यंत प्रिय आहे. अजून काय करतो, न हृष्यती, तो कधीही उड्या मारत नाही. हृष्यती म्हणजे आनंद करत नाही असं नाही, आनंदाच्या भरात उड्या नाही मारत. त्याला आनंद होतो, नाहीतर सगळे पळून जातील त्याच्यापासून. न द्वेष्टी, तो कोणाचाही द्वेष करत नाही, हा असा तो तसा काही नाही. न शोचती, तो कशाचाही शोक करत नाही, अरे रे असं का झालं,
न कांक्षती, तो कशाचीही इच्छा करत नाही. इदम मे स्यात् इदम मे स्यात्, हे मला पाहिजे ते मला पाहिजे काय नाही. शुभा शुभ परित्यागी, चांगलं कर्माचं फळ आलं तर अशुभ कर्माचं फळ आलं तर त्या दोघांचाही तो त्याग करतो, कर्मफळाला चिकटत नाही. किंवा जो शुभ आणि अशुभ दोन्ही कर्माचा संन्यास घेऊन टाकतो, म्हणजे तो फक्त भगवंताच्या चिंतनामध्ये रममान होतो असंही म्हणू शकता, म्हणजे संन्यासी असंही या ठिकाणी आपण म्हणू शकतो. किंवा चांगल्या आणि वाईट कर्मफलाच्या तो कर्मफलाचा तो त्याग करतो. भक्तिमान यह समेत, भक्तिमान भक्ती मध्ये रममान असणारा, भक्त मान पुरुष, भक्तीने युक्त असणारा प्रिय. मग त्याला मित्र असतात का, शत्रू असतात का? शत्रू मित्र होऊ शकतील, पण तो मात्र समाज. काही कारणांमुळे शत्रू होऊ शकतात, काही कारणांमुळे मित्र होऊ शकतात. पण समजा मित्राने काय केलं किंवा शत्रूने काय केलं, मित्र सोडून गेला, काहीही जरी झालं, समज थोड्या वेळासाठी दुःखही तो करेल, पण अंतःकरणामध्ये मात्र ज्ञान असणारे सगळं काही थोड्या वेळापूर्वी सगळं पण निघून जातं. तथा मान अपमान योग, कोणी त्याला मान दिला कोणी त्याला अपमान दिला, अपमान कोणी केला तरी तो सम सम. शीतोष्ण सुख दुःखेषु, शीत म्हणजे थंड, उष्ण म्हणजे गरम, म्हणजे द्वंद्व, चांगलं वाईट, थंड गरम, सुख दुःख या सगळ्यांमध्ये तो सम असतो. संग विवर्जित, आणि तो अटॅच नसतो, कुठेही आसक्त झाला, कुठेही चिकटलेला नसतो, संग विवर्जित अशा प्रकारचा. मग अजून कोण आहे भगवान तुम्हाला आवडतात? तुल्य निंदा स्तुतीर्मौनी, म्हणजे जो निंदा आणि स्तुती दोघांमध्ये समान असतो. आणि मौनी, जो कमी बोलणारा, शांत राहतो, संतुष्ट, जो सतत तुष्ट समाधानी असतो. ये न के नचित, कुठल्याही कारणामुळे काहीही जरी झालं तरी तो मात्र संतुष्ट अशा प्रकारचा असतो. अनिकेत, अनिकेत खरा शब्दाचा असा अर्थ आहे की त्याला घर नाही, म्हणजे त्याला घर असू शकतं पण त्या घरासाठी घरात तो चिकटलेला नाही. स्थिरमती ही, त्याची बुद्धी स्थिर आहे. क्षणात हे करू वाटतं, क्षणात ते करू वाटतं, असा तो नाही. त्याला माहितीये भगवान परमात्माच आपलं गंतव्य प्राप्तव्य स्थान आहे. भक्तिमान मे प्रियो नरः, तो असा भक्तिमान प्रिय मला त्या प्रकारचा आहे. भक्तिमान भक्तिमय असणारा तो पुरुष मला प्रिय आहे. पुढे सांगतात भगवान सगळ्या शेवटी अशा प्रकारे वर सांगितलेल्या गुणांचं सेवन करणाऱ्या पुस्तकाचं महत्व सांगतात. ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम परिपासते, श्रद्धाना मत्परमा हा भक्तास्तेतीव मे प्रिया. हे जे भक्त आहेत वर 36 गुणांनी सांगितलेले अशा प्रकारचे, ते कसे आहेत? श्रद्धाना, श्रद्धा युक्त आहेत. मत्परमाहा, मतपरायण म्हणजे भगवंताच्यासाठी कुठलंही कार्य करण्यासाठी तत्पर आहेत भक्त. अशा प्रकारचे जे वर कथन केलेलं आहे. धर्म्यामृतम, ते धर्मरूप अमृताला परिउपासते, भक्तीने सेवन करतात. त्या प्रकारे त्या परमात्माचं ते नित्य श्रद्धेने भक्तीने सेवन करतात. तो अतीव मे प्रिय, तो मला अत्यंत अत्यंत प्रिय आहे असं भगवान सांगतात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्ती योगो नाम द्वादशोध्याय. अशा प्रकारे हा भक्ती योग, भक्ताचा महिमा सांगणारा, सगुण भक्त श्रेष्ठ आहे असा सांगणारा आणि भक्तांचं लक्षण सांगणारा अध्याय त्या ठिकाणी थांबतो. धावतं चिंतन जसं झालं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.